जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी मोठी दुर्घटना घडलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झालेला आहे। विमानाला मोठी अपघात झाल्याची बातमी समोर आली आणि अक्षरशः बारामती हळहळली। बारामतीमध्ये ही घटना घडलेली आहे। लँडिंग दरम्यान अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला। या अपघातामध्ये 3 ते 4 जण जखमी झाले, अन्य 6 जण मरण पावल्याचे सांगितले जात आहे। त्याचबरोबर अजित पवार यांच्यावर उपचार चालू असताना त्यांची सुद्धा प्राणज्योत मालवलेली आहे। बारामतीमधून अतिशय धक्कादायक घटना समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते। त्यांची बारामतीमध्ये आज सभा होणार होती। या सभेसाठी अजित पवार सकाळीच बारामतीला विमानाने गेले होते। बारामतीमध्ये विमान लँडिंग करत असताना हा अपघात झाला। अजित पवारांचे विमान लँडिंग दरम्यान कोसळले आणि आग लागली। या विमानाचे तुकडे तुकडे झाले। घटनास्थळावर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने धाव घेतली असून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू होते, परंतु अखेर अजित पवार यांची प्राणज्योत मालवलेली आहे। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला। या अपघातात 6 जण मृत्यू पावल्याचे सांगितले जात आहे। त्याचबरोबर अजित पवार यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे। या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पवार कुटुंबियांना एकच मोठा धक्का बसलेला आहे। अपघाताची माहिती कळताच खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे बारामतीकडे रवाना झालेले आहेत। खरोखरच ही खूप धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे।